नमस्कार मित्रांनो, मी लक्ष्मण गवारे आपलं सर्वांचं सारथी SSCच्या या दमदार प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो. मित्रांनो, रेल्वे एक्झाम मध्ये रिमाइंडर थेरम नंबर सिस्टमचा एक टाईप आहे आणि या टाईप वरून जवळपास प्रत्येक शिफ्टला जर नंबर सिस्टम वरून प्रश्न विचारला असेल तर रिमाइंडर थेरम वरती हमखास प्रश्न आहे. मग रिमाइंडर थेरम बऱ्याच विद्यार्थ्यांना थोडासा अवघड वाटतो, पण खरं सांगतो मित्रांनो, हा सर्वात सोपा आहे जर कन्सेप्च्युअली तुम्ही याला समजून घेतलं तर. पण कन्सेप्च्युअली सोबतच तुम्ही याला जर प्रॉपर प्रॅक्टिस सर्व व्हरायटीचे प्रश्न जर एकदाच प्रॉपर टच केले तर मला नाही वाटत हा प्रश्न टॉपिक तेवढा अवघड वाटू शकतो. हा थोडासा किचकट आहे, बट काही अडचण नाही, याला आपण सोपा बनवू, चिल्लर बनवून टाकू. ठीक आहे, चला. सगळ्यात अगोदर नंबर सिस्टमचा इम्पॉर्टंट टाईप रिमाइंडर थेरम याची एकदा कन्सेप्ट समजून घेऊ. कन्सेप्ट सोबतच कोणकोणत्या व्हरायटीचे प्रश्न विचारले जातात, कोणकोणत्या टाईपचे प्रश्न आहे, प्रत्येक व्हरायटीचा प्रश्न कशा प्रकारे टॅकल करायचा, सर्व काही याच व्हिडिओमध्ये या 8-10 प्रश्नातून आपण समजून घेणार आहे. आतापर्यंत रेल्वेनं जेवढे पण व्हरायटीचे प्रश्न विचारलेले सर्वच्या सर्व व्हरायटीचे प्रश्न इन्क्लुडेड आहेत. ठीक आहे, सुरुवात करू. मित्रांनो, जवळपास जर आपण बघितलं याच्यावरून एकूण 2 प्रकारचे प्रश्न विचारले जातात. 2 प्रकारचे कोणते? सर, काही प्रश्न ऑपरेशन बेस्ड असतात. तर ऑपरेशन बेस्ड म्हणजे काय? तर ज्या काही मॅथमॅटिकल ऑपरेशन्स आहेत, ज्या काही क्रिया आहेत, त्या क्रियांच्या आधारावर हे प्रश्न असतात. त्यानंतर सर, काही क्वेश्चन्स पॉवर म्हणजे घातांकावर आधारित असतात. घातांक त्यावर आधारित काही क्वेश्चन असतात. मग सगळ्यात अगोदर आपण पॉवर्स ऑपरेशन्स रिलेटेड क्वेश्चन समजून घेणार, नंतर आपण घातांकावाले प्रश्न करणार. पण दोन्ही व्हरायटीचे क्वेश्चन्स करण्या अगोदर सगळ्यात अगोदर आपण कन्सेप्ट समजून घेणार. कन्सेप्ट नेमकी काय सांगते, मग कन्सेप्ट कडे आपण सुरुवात करू. सर, रिमाइंडर थेरम म्हणजे काय असतो? जसं मित्रांनो, आपण जर कधी समजा मी 20ला जर भाग दिला, 20ला जर कधी मी 6 ने भाग दिला तर आपण म्हणणार सर 6 ने भाग दिला 6×18, 3 वेळेस भाग जातो आणि बाकी किती उरते? तर मित्रांनो 2 बाकी उरते. मग यामध्ये 20ला जर 6 ने भाग दिला तर 3 वेळेस भाग जातो, 18 बाकी उरते, 18 येतो आणि 2 आपली बाकी उरते. ही जी 2 असते याला आपण इंग्लिशमध्येच याला आपण रिमाइंडर म्हणत असतो. याला आपण काय म्हणतो? रिमाइंडर. आणि मराठीमध्ये आपण याला बाकी म्हणतो. सेम. सर, हा 6 जो असतो हा मित्रांनो डिवायझर असतो, डिवायझर, ज्याला आपण मराठीमध्ये भाजक म्हणत असतो. हा जो 20 असतो याला आपण डिव्हिडंट म्हणतो. तर डिव्हिडंट म्हणजे भाजक, भाज्य. आणि सर, हा जो 3 असतो याला आपण इंग्लिशमध्ये कोशंट म्हणतो आणि मराठीत याला आपण भागाकार म्हणत असतो. किती वेळेस भाग गेला, किती वेळेस भागाकार झाला? तर 3 वेळेस भागाकार केला. मग याच्यावरून एक फॉर्म्युला बनतो. तर हा जो 20 आहे, 20 ची मांडणी आपण कशा प्रकारे करू शकतो याच्यावरनं हा रिमाइंडर थेरम क्रिएट झाला. जसं 20 आहे, 20 ला आपण लिहू शकतो 6 गुणिले 3 अधिक 2, 6 गुणिले 3 प्लस 2. तर हा 20 काय आहे? तर 20 आहे मित्रांनो डिव्हिडंट. हा जो 20 आहे हा डिव्हिडंट आहे. तर 6 गुणिले हा जो 6 आहे हा डिवायझर आहे. तर 3 आपला कोशंट आहे आणि हे जे 2 आहे हे आपलं रिमाइंडर आहे. 2 आपलं काय आहे? रिमाइंडर. मग याच्यावरनं फॉर्म्युला बनतो डिव्हिडंट इज इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. मग कोणती पण संख्या असेल आपण त्या संख्येला या स्वरूपात मांडू शकतो. जसं मी जर म्हणलो तुम्हाला का एक संख्या होते, जसं संख्या सर आपण मानलं की 75 आहे, 75ला जर आपण 14 ने भाग दिला तर 14×5 = 70, तर बाकी आपली 5 उरणार आहे. मग आपण हा जो नंबर असणार आहे 75, या 75ला लिहू शकतो 14 गुणिले 5 अधिक 5 अधिक 5. तर 14×5 = 70,
आणि 5 आपली बाकी. डिवायझर डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू क्वोशंट प्लस रिमाइंडर. जसं सर कोणते पण नंबर असेल त्या नंबरला जर आपण जर कधी भाग दिला काही क्वोशंट येणार आणि सोबतच आपला काय येणार काही रिमाइंडर. मग नंबर आपण कशा प्रकारे लिहिणार तर नंबर आपण लिहिणार सर डिवायझर इंटू क्वोशंट प्लस रिमाइंडर. नंबर आपण जो नंबर असणार त्या नंबरला लिहिणार डिवायझर इंटू क्वोशंट प्लस रिमाइंडर. आणि हा जो रिमाइंडर असतो याच्यावरतीच जास्तीत जास्त फोकस केला जातो आणि त्याच वरनं आपला हा रिमाइंडर थेरम बनतो. मग या टाईप वरची जी क्वेश्चन असतात ते खूप इझिली सॉल्व्ह होतात. सिंपल ट्रिक वापरायची, सिंपल ट्रिक. जसं प्रश्नातून समजून घेऊ. हा प्रश्न आहे बघा आपला. तर आपला प्रश्न आहे फाइंड द रिमाइंडर व्हेन 171, 172, 173 इज डिवायडेड बाय 17. तर 171 गुणिले 172 गुणिले 173 याला जर कधी आपण 17 ने भाग दिला तर आपला रिमाइंडर काय येणार. मग सिंपल आपण बघणार फक्त रिमाइंडर वरती फोकस करायचा, बाकी किती उरणार याच्यावर फोकस करायचा. तर 17 10 170 होत्या, 171 म्हणजे एक एक्स्ट्रा आहे, एक बाकी उरणार. 17 10 170 दोन बाकी उरणार. इथं किती उरणार तर 3 बाकी उरणार. डबल हे कशात आहे गुणाकारात. यांचा पण गुणाकार करून घ्यायचा. तर बे एक बे बेत्रिक 6 आपला जो रिमाइंडर आला तो 6 आला. 6 ला जर 17 ने भाग दिला रिमाइंडर आपला 6च येतो. म्हणजे आपण म्हणणार सर जी बाकी येणार जो रिमाइंडर येणार तो आपला 6 येणार. ऑप्शन डी आपलं उत्तर आलं. संपला विषय. क्लिअर का? काही अडचण याच्यात? ओके एकदम. पुढचा प्रश्न हा डबल पॉवरचा क्वेश्चन आहे, याला थोडस आपण लेट बघू. चला हा क्वेश्चन आहे बघा एनटीपीसी 2021 चा. एनटीपीसी 2021 चा क्वेश्चन आहे. काय उत्तर येतं सांगा. एनटीपीसी 2021 चा क्वेश्चन. क्वेश्चन सिंपल बघायचं. When a number divided by 45 the remainder is 28. तर नंबरला जर कधी आपण 45 ना भाग दिला तर जी बाकी उरते ती किती उरते 28 बाकी उरते. What will be the remainder when same number divided by 15. तर जर कधी त्याच नंबरला 15 न भाग दिला तर रिमाइंडर काय उरणार आपल्याला रिमाइंडर सांगायचंय. अशा टायमाला सिंपल एक काम करायचं मित्रांनो, जी क्रिया नंबरवर घडतीये तीच क्रिया रिमाइंडर वरती अप्लाय करायची. काय बोलतोय पुन्हा एकदा समजून घ्या, पुन्हा एकदा प्रॉपर समजून घ्या. जी क्रिया आपण रिमाइंडर वरती अप्लाय करतोय सेम तीच जी क्रिया आपण नंबर वरती अप्लाय करतोय सेम तीच क्रिया रिमाइंडर वरती अप्लाय करायची. तर नंबरला 15 न भाग दिला ना तर रिमाइंडरला बी 15 न भाग द्यायचं. तर 28 ला जर 15 न भाग दिला तर मित्रांनो बाकी किती उरणार आहे 13 बाकी उरणार आहे. म्हणजे जो नवीन रिमाइंडर येणार तो नवीन रिमाइंडर 13 येणार. ऑप्शन क्रमांक डी आपला आन्सर. जी क्रिया आपण नंबर वरती करतोय तीच क्रिया रिमाइंडर वरती करायची. संपला विषय. पुढचा प्रश्न जसा काय म्हणतो बघा बरं एनटीपीसी 2021 चा क्वेश्चन आहे. वेन अ नंबर इज डिवायडेड बाय 5. सर एखादा नंबर आहे त्या नंबरला जर 5 न भाग दिला तर रिमाइंडर 3 उरतो. वेन द स्क्वेअर ऑफ द सेम नंबर. सर त्याच संख्येच्या वर्गाला जर कधी 5 न भाग दिला तर रिमाइंडर काय उरणार असं आपल्याला विचारलंय. एखादी संख्या आहे त्या संख्येला 5 न भाग दिला बाकी 3 उरती. परंतु त्याच संख्येच्या वर्गाला जर भाग दिला तर बाकी किती उरणार विचारताय ना. सिंपल. सर नंबर वरती काय क्रिया झाली बघायची. सर नंबर वरती नंबरचा वर्ग केला तर रिमाइंडरचा वर्ग करायचा. सर 3 चा वर्ग 9 आहे. 9 ला 5 न भाग द्यायचा. जी क्रिया नंबर वरती झाली तीच क्रिया रिमाइंडर वरती. 9 ला जर 5 न भाग दिला बाकी किती उरते 4. मित्रांनो आपण सिंपल म्हणणार नवीन रिमाइंडर आपला 4 येणार. संपला विषय. ऑप्शन क्रमांक डी आपला आन्सर आला. क्लिअर. पुढचा प्रश्न. वेन अ नंबर n इज डिवायडेड बाय 5 द रिमाइंडर इज 2. एनटीपीसी 2021 चा क्वेश्चन. एक नंबर आहे त्या नंबरला जर कधी सिंपल 5 न भाग दिला तर बाकी किती उरते 2 उरते. वेन n स्क्वेअर व्हॉट इज द रिमाइंडर वेन n स्क्वेअर डिवायडेड बाय 5. तर त्या संख्येच्या वर्गाला 5 न भाग दिला
तर जो नवीन रिमाइंडर उरणार आहे तो नवीन रिमाइंडर काय असणार प्रश्न विचारतोय. तर काहीच नाही. जी क्रिया नंबर वरती झाली तीच क्रिया रिमाइंडर वरती अप्लाय करायची. संख्याचा वर्ग झाला, रिमाइंडरचा बी स्क्वेअर करा, 2चा वर्ग 4 आहे. सर 4ला जर 5 न भाग दिला तर मित्रांनो रिमाइंडर 4च उरणार आहे. म्हणजे आपण म्हणणार रिमाइंडर 4 उरणार. ऑप्शन सी आपलं उत्तर आलं, संपला विषय. ऑपरेशन बेस्ड क्वेश्चन याच्यापेक्षा अवघड प्रश्न विचारणार नाही, गॅरंटी. हालाकी विचारले बी तर फरक पडत नाही, अप्रोच हीच असणार आहे. पुन्हा एकदा NTPC 2021चा क्वेश्चन आहे. काय क्वेश्चनचं म्हणणं आहे बघा बरं. अ नंबर x लिव्ह द रिमाइंडर 1 when divided by 7. एखाद्या x संख्येला 7 ने भाग दिल्यावर बाकी 1 उरते. तर एक संख्या आहे x, त्या संख्येला 7 न भाग दिला बाकी 1 उरती. आणि दुसऱ्या संख्या y ला जर कधी 7 न भाग दिला तर बाकी किती उरते, बाकी 2 उरती. त्यांचं म्हणणं आहे x अधिक y ला जर 7 न भाग दिला तर बाकी किती उरेल. व्हॉट विल बी द रिमाइंडर वेन x प्लस y डिवायडेड बाय 7. दोन संख्यांची बेरीज करून जर 7 न भाग दिला बाकी काय उरणार विचारताय. तर x प्लस y ला जर आपण 7 न भाग दिला तर नवीन रिमाइंडर आपल्याला विचारताय. पुन्हा एकदा नियम ध्यानात ठेवायचा. जी क्रिया नंबरवरती घडते, जी क्रिया संख्यांवरती होते तीच क्रिया रिमाइंडरवर अप्लाय करायची. तर दोन संख्यांची बेरीज केली, दोन रिमाइंडरची बेरीज करायची. 1 अधिक 2 3. सर 3 ला जर 7 न भाग दिला तर मित्रांनो रिमाइंडर 3 येणार. म्हणजे जो रिमाइंडर पाहिजे होता तो 3 येणार. आपला ऑप्शन क्रमांक सी आपला आन्सर आला. मग हे जे क्वेश्चन होते ना हे ऑपरेशन बेस्ड वाले क्वेश्चन होते. आता आपल्याला असे क्वेश्चन्स बघायचे जे क्वेश्चन्स पॉवरच्या फॉर्मॅटमध्ये. मग पॉवरच्या फॉर्मॅट मधले क्वेश्चन आपण समजून घेणार. तर 5 ची पॉवर 501 इज डिवायडेड बाय 126. व्हॉट विल बी द रिमाइंडर. बघा पॉवर घातांकाच्या स्वरूपात क्वेश्चन. मग मित्रांनो एक काम करायचं, सगळ्यात पहिलं 5 ची पॉवर किती आहे, 501 आहे. जर याला कधी 126 न भाग दिला तर त्यांचं म्हणणं आहे का बाकी किती उरणार, रिमाइंडर किती उरणार. सिंपल एवढं बघायचंय. हो ठीक आहे. एक काम करायचं फक्त, ते काम असं असणार. तर 5 जो आहे ना 5 ची अशी पॉवर बघायची जी डिवायझर पेक्षा 1 ने प्लस किंवा मायनस असणार. तर 5च्या असा एखादा घातांक बघायचा जो भाजक आहे ना त्या भाजकच्या, ठीक आहे, जो भाज्य असणार डिवायझर असणार त्या डिवायझर पेक्षा +1 पाहिजे किंवा प्लस मायनस पाहिजे. जसं 5चा क्यूब आहे बघा, 5चा क्यूब किती असतो, 5चा क्यूब हा 125 असतो. मग आपण म्हणणार सर 125 126 पेक्षा 1 न कमी. मग 5चा घातांक 501 आपण याला लिहिणार सर 5 ची पॉवर 3 आणि त्याची पॉवर किती येते, तर त्याची पॉवर येते 16 48, 3 1 3, 3 6 18, 3 7 21, 167 भागिले किती 126. तर 5 ची पॉवर 501 ला लिहिलं मी, 5चा घन आणि त्याची पॉवर किती 167. क्लिअर का, काही अडचण नाही. सर 5चा क्यूबला आपण लिहू शकतो 125 आणि त्याची पॉवर किती 167 भागिले किती 126. तर 125 ला आपण कसं लिहू शकतो, 125 ला लिहू शकतो 126 मायनस 1 त्याची पॉवर 167 भागिले किती 126. मग सिंपल आपण म्हणणार सर 126 तर कट होणार, उरणार काय तर -1 ची पॉवर 167 आणि -1 ची पॉवर 167 ला जर भाग दिला 126 न जर भाग दिला तर मित्रांनो जो घातांक येणार आहे तो -1 येणार आहे. मग -1 चा रिमाइंडर जो येणार तो -1 रिमाइंडर, मला फक्त एक सांगा, जो -1 रिमाइंडर आला तो रिमाइंडर आपला निगेटिव्ह फॉर्मॅट मध्ये आला. रिमाइंडर आपला निगेटिव्ह फॉर्मॅट मध्ये आला. मित्रांनो रिमाइंडर हा कधीच निगेटिव्ह येत नाही. रिमाइंडर कधीच निगेटिव्ह येत नाही. रिमाइंडर जर कधी निगेटिव्ह यायला लागला आणि आपल्याला जर कधी पॉझिटिव्ह रिमाइंडर पाहिजे असेल तर निगेटिव्ह रिमाइंडर मध्ये सिंपल डिवायझर ऍड करायचा. म्हणजे आपण म्हणणार सर -1 मध्ये आपण काय करणार 126 ऍड करणार, आपला पॉझिटिव्ह रिमाइंडर 125 आला, जे की आपलं फायनल आन्सर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी. क्लिअर. पुन्हा एकदा रिपीट करतो, काय सांगतोय समजून घ्या.
मित्रांनो पॉवरचे क्वेश्चन आले कधी तर जो नंबर आहे त्या नंबरची अशी पॉवर बघायची जी डिवायझर पेक्षा एक ना प्लस किंवा मायनस असणार. तर 5चा क्यूब आहे 125 असतो, जो की 126 पेक्षा एक ना कमी. मग 501 ला आपण लिहिलं 5चा क्यूब त्याची पॉवर 167, क्यूब म्हणजे 125 असतो, म्हणजे 126 मायनस 1 त्याची पॉवर 167. तर 126 126 कट झाले, एक उरला. तर कट कसं होणार तर मित्रांनो पुन्हा थोडंसं कन्सेप्च्युअली डायरेक्ट फॉर्मॅट समजून घे. -1 ची पॉवर 167 असते, तर -1 ची पॉवर 167 म्हणजे आपलं काय आलं -1 ची पॉवर 126. हे डायरेक्ट कट होत नाही, हे मी कट केलं पण असं कट होत नाही, ध्यानात ठेवा. हे थोडंसं वेगळ्या स्वरूपाचं आहे. ठीक आहे. मग -1 आला सर, -1 जो असतो तो निगेटिव्ह पॉवर आला. पण निगेटिव्ह रिमाइंडर जर आपल्याला पॉझिटिव्ह करायचा असेल तर सिंपल डिवायझर ऍड करायचा. 125 आपलं उत्तर आलं. जर की पुढचा क्वेश्चन जर हा क्लिअर झाला असेल तर पुढचा क्वेश्चन. तर 7 ची पॉवर 6 इज डिवायडेड बाय 6. अच्छा, 7 ची पॉवर 6 अधिक 5 डिवायडेड बाय 6. तर 7 ची पॉवर 6 अधिक 5 डिवायडेड बाय 6. रिमाइंडर आपल्याला सांगायचं, रिमाइंडर काय येणार. ठीक आहे, त्या अडचणी आपण चेक करू. तर रिमाइंडर काय येणार तर आपण सिंपल म्हणणार 7 ची पॉवर 6 आहे. 7 ची पॉवर जी 6 असते तिला आपण लिहू शकतो 6 अधिक 1 त्याची पॉवर 6. 6 अधिक 1 त्याची पॉवर काय 6 प्लस किती असते मित्रांनो 5 भागिले किती 6. हालाकी जर आपण याला सॉल्व्ह केलं, याला जर आपण कधी सॉल्व्ह केलं तर मित्रांनो 6 ची पॉवर कट होऊन जात असते, फक्त उरतो 1 ची पॉवर 6. 1 ची पॉवर 6 म्हणजे 1 असतो. 1 अधिक 5 ला काय करायचं 6 न भाग द्यायचं. तर 5 आणि 1 6, 6 ला 6 न भाग दिला तर रिमाइंडर 0 येणार. म्हणजे आपलं जे उत्तर येणार ते येणार ऑप्शन क्रमांक ए. मित्रांनो विषय संपला. रिमाइंडर थेरम वरती याच्यापेक्षा चांगले प्रश्न किंवा वेगळ्या टाईपचे प्रश्न विचारणार नाही याची गॅरंटी. ठीक आहे. मग मला सांगा मित्रांनो, इथपर्यंत जर क्लिअर असेल तर कमेंट सेक्शन मध्ये सांगायचंय तुमच्या जेवढ्या बी कन्सेप्ट होत्या क्लिअर झाल्या का, आणि आणखीन तुम्हाला ऍडव्हान्स मॅथ असेल, अरिथमेटिक मॅथ असेल, या कन्सेप्ट या टॉपिक रिलेटेड किंवा त्या टॉपिक मधील कोणता एखादा टाईप असेल तर त्यावरती कोणत्या टाईप वरती व्हिडिओ हवाय कमेंट सेक्शन मध्ये सांगायचंय. नक्कीच आपण त्यावरती एक व्हिडिओ रेकॉर्ड करून अपलोड करून देऊ. ठीक आहे. चला, इथपर्यंत जर क्लिअर असेल तर कमेंट सेक्शन मध्ये सांगायचंय हा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओवरती चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायचंय, व्हिडिओला लाईक करायचंय आणि व्हिडिओ मॅक्सिमम लोकांपर्यंत शेअर करायचंय. क्लिअर. चला थांबून घेऊ मित्रांनो. जय हिंद सर्वांना.